Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण definite integrationच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. त्यानंतर त्यावरती काही एक्झाम्पल पाहिले होते बघा. आपण जे इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये जे टाइप्स पाहिले त्या टाइप वरती काही जे डिपेंड एक्झाम्पल आपण इनडेफिनाइट मध्ये पाहिले तेच एक्झाम्पल आपण काय केले डेफिनाइट मध्ये पाहिले होते बघा. तर त्यावरती काही अजून पुढे एक्झाम्पल आहेत ते आपण याच्या पिरियडला पाहूया. तर एक्झाम्पल पहा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 1 upon 5 plus 4 cos x into dx. हे जे एक्झाम्पल आहे हे कुठल्या मेथडवर डिपेंड आहे तर 1 upon a plus b cos x dx या प्रॉपर्टी. अशा टाईपचा असेल तर काय करतो आपण पुट tan x by 2 इक्वल टू t ठेवतो. मग याचं सोल्युशन लिहिताना दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला i इक्वल टू घ्यायचं 0 to pi by 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 1 upon 5 plus 4 cos x dx. दिलेलं इंटिग्रेशन काय केलं i इक्वल टू लिहिलं. आता पुट काय करायचं tan x by 2 इक्वल टू t ठेवायचं. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये हे पाहिलेलं आहे. मग काय करायचं dx ची व्हॅल्यू ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि cos x ची व्हॅल्यू काय आहे cos x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ही जी व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यू इंटिग्रल आय मध्ये ठेवायचं. आता त्यानंतर आपल्याला इंटिग्रेशनचं लिमिट चेंज करायचं आहे. वेन x इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूशन मध्ये ठेवलं तर t इज इक्वल टू काय येईल 0 येईल. वेन x इज इक्वल टू पाय बाय 2 ठेवलं तर tan पाय बाय 4 होईल आणि tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते 1 म्हणून x इक्वल टू पाय बाय 2 ठेवलं तर t इक्वल टू काय मिळालं 1. मग दिलेलं इंटिग्रेशनचं लिमिट काय चेंज होईल 0 to 1. dx ची व्हॅल्यू ठेवायची ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. cos x ची व्हॅल्यू ठेवायची 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. मग therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 5 प्लस 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड 1 प्लस टी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 5 ला 1 प्लस टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर पहा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. न्यूमरेटरला जे डिवाइड आहे 1 प्लस टी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला जे डिवाइड आहे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. मग 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर. मग 5 ने मल्टिप्लाय केलं 4 ने मल्टिप्लाय केलं हे सिम्प्लिफाय करा. इंटिग्रेशन 0 to 1 ट्वाइस dt अपॉन 5 प्लस 5 टी स्क्वेअर प्लस 4 मायनस 4 टी स्क्वेअर. आता 5 टी स्क्वेअर प्लस 4 टी स्क्वेअर येईल टी स्क्वेअर आणि 5 प्लस 4 येईल 9 प्लस 9. मग टू कॉन्स्टंट आहे इंटिग्रल साइनचे आपण बाहेर घेतलं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 9 आणि 9 ला लिहिता येईल स्क्वेअर मध्ये तर स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येईल तर 3 स्क्वेअर इंटू देअरफॉर I इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. आता जो सुटेबल फॉर्म्युला आहे तो सुटेबल फॉर्म्युला काय करायचा यूज करायचा. तो कुठला सुटेबल आहे तर इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. इथं डीएक्स राहिलं इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. एक्स इक्वल टू टी आहे ए इक्वल टू 3 आहे. मग 2 अपॉन 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ t upon 3 limit from 0 to 1. मग फर्स्ट पुट अप्पर लिमिट ठेवलं x इक्वल टू 1 ठेवलं. अप्पर लिमिट ठेवलं तर काय पहा मग 2 अपॉन 3 इंटू टॅन इनवर्स 1 अपॉन 3 आणि 0 ठेवलं तर टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0च असते. म्हणून फायनल आन्सर येईल I इज इक्वल टू 2 अपॉन 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन 3. तर हे एक्झाम्पल जे आहे पाठीमागे आपण इनडेफिनाइटचा जो टाईप पाहिला त्यामध्ये पाहिलं. फक्त इथे डेफिनाइट असेल म्हणजे इंटिग्रेशनला लिमिट दिलेलं असेल तर ते सोडवायचं कसं.
आता पुढचं एक एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन वरती डिपेंड आहे हे. आता हे एक्झाम्पल अशा टाईपचं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला इनडेफिनाइट मध्ये आपण पाहिलेलं आहे. फक्त आता इथे डेफायनाइट दिलेलं आहे. डेफायनाइट म्हणजे इंटिग्रेशनचं लिमिट दिलेलं असेल. आता हे जे एक्झाम्पल आहे काय सबस्टिट्यूशन वरती डिपेंड आहे. मग दिलेलं फर्स्ट इंटिग्रल आय इज इक्वल टू लिहायचं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 cos x अपॉन 1 plus sin x into second bracket 2 plus sin x dx. sin x इज इक्वल टू टी ठेवलं तर sin x इक्वल टू टी ठेवलं तर काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, sin चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos x dx इज इक्वल टू dt. त्यानंतर लिमिट चेंज करायचं. चेंज द लिमिट व्हेन x इज इक्वल टू 0 विच इम्प्लाइज t इक्वल टू 0. सबस्टिट्यूशन मध्ये ठेवायचं. x इक्वल टू 0 ठेवलं तर sin 0 ची व्हॅल्यू 0 म्हणून t इक्वल टू 0. त्यानंतर x इक्वल टू π/2 ठेवलं, sin π/2 90 म्हणजेच 1, t इज इक्वल टू 1. x इक्वल टू π/2 ठेवलं तर t ची व्हॅल्यू 1 म्हणून इंटिग्रेशनचं लिमिट आलं 0 to 1 1 अपॉन t प्लस 1 इंटू t प्लस 2 इंटू dt. आता इथे इंटिग्रँड जो आहे हा इंटिग्रँड कसा आहे, डिनॉमिनेटर मध्ये रिपीटेड फॅक्टर आहेत की नॉन रिपीटेड आहेत, लिनियर फॅक्टर आहेत ते नॉन रिपीटेड आहे. मग नाव इंटिग्रँड कॅन बी एक्सप्रेस ॲज, इंटिग्रँड काय आहे 1 अपॉन टी प्लस 1 इंटू टी प्लस 2 कॅन बी एक्सप्रेस ॲज ए अपॉन टी प्लस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 2. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या राईट साईडला. मग 1 अपॉन टी प्लस 1 इंटू टी प्लस 2 इज इक्वल टू राईट साईडला टी प्लस 2 इंटू ए प्लस टी प्लस 1 इंटू बी डिवाइड टी प्लस 1 इंटू टी प्लस 2. दोन्ही साईडचा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. मग 1 इज इक्वल टू टी प्लस 2 इंटू ए प्लस टी प्लस 1 इंटू बी. याला इक्वेशन नंबर द्यायचा सेकंड. आता फर्स्ट फॅक्टर जो आहे इक्वेटिंग 0 घ्यायचा. टी प्लस 1 इक्वल टू 0 विच इम्प्लाइज टी इक्वल टू -1. therefore इक्वेशन 1 मध्ये ठेवायची टी इज इक्वल टू -1. -1 ठेवला तर बी 0 होणार, ए साठी व्हॅल्यू फाइंड. मग 1 इज इक्वल टू -1 प्लस 2 इंटू ए दॅट इज ए इज इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू मिळाली 1. आता पुट टी प्लस 2 is equal to 0, that is t is equal to -2. therefore equation 2 will be. सेकंड मध्ये इक्वेशन ठेवा. मग ए 0 होणार आहे. मग 1 is equal to -2 plus 1 into b that is b is equal to -1. आता e ची व्हॅल्यू फाइंड केली, b ची व्हॅल्यू फाइंड केली, इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं आणि दोन्ही साईडला इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन फ्रॉम लिमिट काय 0 टू इंटिग्रेशनचं लिमिट काय करायचं पुढे पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 1 अँड इंटिग्रेटिंग अँड लिमिट फ्रॉम 0 to 1 अप्लाय करायचं. देअरफॉर इंटिग्रेशन 0 to 1 1 अपॉन टी प्लस 1 इंटू टी प्लस 2 इंटू डी टी आणि इज इक्वल टू दोन्ही साईडला लिमिट अप्लाय केलं, इंटिग्रेशन अप्लाय केलं, त्यानंतर लिमिट अप्लाय केलं. मग राईट साईडला सेपरेट. आता लेफ्ट साईड आय इक्वल टू आहे, राइट साइड सेपरेट इंटिग्रेशन अप्लाई केलं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 1 अपॉन टी प्लस 1 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 1 अपॉन टी प्लस 2 इंटू डी टी. आता इथे फर्स्ट इंटिग्रल येईल लॉग ऑफ मॉड ऑफ किंवा लॉग ऑफ टी प्लस 1 लिमिट फ्रॉम 0 to 1 मायनस लॉग ऑफ टी प्लस 2 लिमिट फ्रॉम 0 to 1. फर्स्ट पुट अप्पर लिमिट ठेवलं तर काही log 2 मायनस log 1 आणि सेकंड मध्ये ठेवलं मायनस साईन पुढे मल्टिप्लाय केलं तर log 3 टी इक्वल टू 1 मायनस मायनस मायनसने मल्टिप्लाय केलं तर प्लस होईल इंटू log 2. आता log 1 ची व्हॅल्यू असते 0. मग log 2 इंटू log 2 काय येईल तर 2 log 2 येईल मायनस log 3. आता 2 जो आहे हा 2 चा काय होईल पॉवर होईल. लॉगला जो मग कोएफिशियंट मल्टिप्लाय कोएफिशियंट आहे तो 2 चा काय होईल पॉवर होईल. म्हणून log 4 मायनस log 3 आणि लॉगॅरिथम प्रॉपर्टी अप्लाय केली तर log a मायनस b log a मायनस log b इज इक्वल टू log ऑफ a अपॉन b म्हणजे therefore I इज इक्वल टू log ऑफ 4 अपॉन 3. तर हे आलं सोल्युशन. आता अशा टाईपचं एक्झाम्पल आहे पुढचं
इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 4 sec raised to 4x dx. आता दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला I इज इक्वल टू घेतलं, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 4 sec 4x dx. मग sec 4x कसं लिहिता येईल, sec square x into sec square x लिहिता येईल. sec raised to 4x कसं लिहिता येईल, तर sec square x into sec square x लिहिता येईल. आता 1 sec square x जे आहे इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये लिहा. मग sec square x ला कसं लिहिता येईल, तर 1 plus tan square x लिहिता येईल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 1 plus tan square x into sec square x dx. आता सबस्टिट्यूशन ठेवायचं. पुट tan x इज इक्वल टू t ठेवलं, याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलं, sec square x dx इज इक्वल टू dt. म्हणजे sec square x dx रिप्लेस बाय dt, tan x रिप्लेस बाय t. त्यानंतर लिमिट चेंज करायचं. when x equal to 0 which implies t equal to 0 येईल. x equal to pi by 4 ठेवलं तर tan pi by 4 ची व्हॅल्यू येईल 1. सबस्टिट्यूशन मध्ये ठेवायचं. therefore integral I is equal to integration from 0 to 1 plus t square into dt. सिंपल आहे. आता इथे इंटिग्रेशन फाइंड करायचं. 1 चं इंटिग्रल येईल t square चं इंटिग्रल येईल प्लस t क्यूब अपॉन 3 लिमिट फ्रॉम 0 to 1. फर्स्ट पुट अप्पर लिमिट, लोअर लिमिट ठेवलं तर 0 येईल. 1 प्लस 1 अपॉन 3 येईल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 3 प्लस 1 अपॉन 3 दॅट इज 4 अपॉन 3. तर ही आली इंटिग्रल आयची व्हॅल्यू. अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहेत परीक्षेला 2 मार्क 3 मार्कसाठी विचारू शकतात. आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत हे एक्झाम्पल प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. आता क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. आता हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल इंटिग्रेशनची प्रॉपर्टी आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is equal to integration from 0 to a f of a minus x into dx. Replace x by upper limit minus x into dx. तर या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. बघूया आता हे एक्झाम्पल. मग एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a 1 अपॉन x प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. आता हे सबस्टिट्यूशन सुरुवातीला ठेवायचं. पुट x इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला I इक्वल टू घेतलं. मग सबस्टिट्यूशन ठेवायचं. पुट x इज इक्वल टू a साइन थिटा, कारण ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे ए स्क्वेअर कॉमन घेतलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर लिहिता येईल. म्हणून x इक्वल टू ए साइन थिटा ठेवलं. यावरून थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन ए यावरून लिहायचं. मग डिफरन्शिएट केलं, dx इज इक्वल टू ए कॉस थिटा डी थिटा. त्यानंतर चेंज द लिमिट. वेन x इक्वल टू 0 ठेवलं, x इक्वल टू 0 ठेवलं तर थिटा इक्वल टू 0 येईल. x इक्वल टू ए ठेवलं तर साइन इनवर्स 1 म्हणजेच पाय बाय 2 येईल. x इक्वल टू ए ठेवलं तर थिटा इक्वल टू पाय बाय 2. मग इंटिग्रेशनचं लिमिट चेंज करायचं. 0 to पाय बाय 2 ए कॉस थिटा डी थिटा डिवाइड ए साइन थिटा प्लस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता डिनॉमिनेटरमध्ये ए स्क्वेअर काय करता येईल, स्क्वेअर रूट मधून कॉमन घेता येईल आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल ए पा. therefore integration from 0 to pi by 2 cos x dx divided by sin cos theta d theta divide sin theta plus square root of 1 minus sin square theta d theta. मग न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर एक काय होईल, कॅन्सल होईल. पुढची स्टेप. आता स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा येईल कॉस स्क्वेअर. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 cos theta d theta divide sin theta plus square root of cos square theta d theta. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होईल. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 cos theta d theta divide sin theta plus cos theta. हे जे सिम्प्लिफाय केलं आपण सबस्टिट्यूशन ठेवून याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. देन पुट किंवा रिप्लेस थिटा बाय पाय बाय 2 मायनस थिटा. हे जे थिटा आहे इथे काय करायचं, प्रॉपर्टी अप्लाय करायचं. अप्पर लिमिट मायनस थिटा ठेवायचं. थिटा रिप्लेस बाय पाय बाय 2 मायनस थिटा. therefore integral I is equal to integration 0 to pi by 2 cos pi by 2 minus theta d theta divide sin pi by 2 minus theta plus cos pi by 2 minus theta. आता cos pi by 2 minus theta
थिटा अलाइड अँगलनुसार काय लिहिता येईल तर साइन थिटा लिहिता येईल आणि साइन पाय बाय 2 मायनस थिटा काय लिहिता येईल कॉस थिटा लिहिता येईल. therefore I is equal to integration from 0 to pi by 2 sin theta d theta divide cos theta plus sin theta. हे प्रॉपर्टी अप्लाय करून हे सिम्प्लिफाय केलं, याला इक्वेशन नंबर लिहायचा 2. पुढे ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची ॲडिशन घ्यायची. आता लेफ्ट साइड काय येईल आय प्लस आय येईल, तसंच राईट साइडला इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 कॉस थिटा डी थिटा डिवाइड बाय साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साइन थिटा डिवाइड कॉस थिटा प्लस साइन थिटा डी थिटा. आता लेफ्ट साइड आय प्लस आय टू आय लिहिता येईल आणि राईट साइडला इंटिग्रेशनचं लिमिट आणि इंटिग्रेशन सेम आहे म्हणून इंटिग्रेशनचं साइन आणि कॉमन घेतलं तर 0 टू पाय बाय 2 ब्रॅकेटमध्ये येईल कॉस थिटा डिवाइड साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवाइड कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू डी थिटा. आता राईट इंटिग्रेशनमध्ये जर पाहिलं तर डिनॉमिनेटरची टर्म काय आहे सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची काय करायची ॲडिशन करायची. मग देअरफॉर 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवाइड साइन थिटा प्लस कॉस थिटा डी थिटा. दोन्ही टर्म काय आहेत सेम आहेत, मग काय होईल कॅन्सल होईल, ओनली डी थिटा आहे. 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 2 0 टू पाय बाय 2 डी थिटा, ओनली डी थिटाचं इंटिग्रल काय येईल थिटा येईल. मग 2i इज इक्वल टू इन theta limit from 0 to pi by 2. First put upper limit 2i is equal to pi by 2, therefore I is equal to pi by 4. अशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर डायरेक्ट आन्सर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आय इज इक्वल टू किंवा 2i इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, त्यावरून आय इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. आता पुढे असंच एक्झाम्पल आहे बा. हे पुढचं प्रॉपर्टी जे आहे अप्पर लिमिट असेल लोअर लिमिट असेल तर त्यावर डिपेंड आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 रूट एक्स डिवाइड रूट 3 मायनस एक्स प्लस रूट एक्स इंटू डी एक्स. सुरुवातीला दिलेले इंटिग्रेशन आय इक्वल टू घेतलं, त्याला इक्वेशन नंबर लिहायचा 1. आता रिप्लेस काय करायचं आहे अप्पर लिमिट किंवा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. एक्स रिप्लेस बाय x replaced by replace x by 1 plus 2 minus x, that is 3 minus x. म्हणजे जिथे x आहे तिथे काय ठेवायचं 3 minus x ठेवायचं. मग therefore I is equal to integration from 1 to 2 square root of 3 minus x divided by square root of 3 minus into bracket 3 minus x plus square root of 3 minus x dx. आता मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स जो आहे तो प्लस एक्स होईल, मायनस 3 प्लस 3 कॅन्सल होईल, म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 टू 2 रूट ऑफ 3 मायनस एक्स डिवाइड बाय रूट एक्स प्लस रूट ऑफ 3 मायनस एक्स इंटू डी एक्स. याला इक्वेशन नंबर लिहायचा 2. प्रॉपर्टी अप्लाय केली, त्यानंतर सिम्प्लिफाय केलं, त्याला इक्वेशन नंबर लिहिला 2. आता ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 चे ॲडिशन घ्यायची. देअरफॉर आय प्लस आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 रूट एक्स डिवाइड रूट 3 मायनस एक्स प्लस रूट एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 रूट 3 मायनस एक्स डिवाइड रूट एक्स प्लस रूट 3 मायनस एक्स इंटू डी एक्स. तर लेफ्ट साइडला आय प्लस आय टू आय होईल, राईट साइडला इंटिग्रेशनचं लिमिट सेम आहे, इंटिग्रेशनचं साइन काय केलं कॉमन घेतलं. इंटिग्रेशनचं साइन कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल रूट एक्स डिवाइड रूट 3 मायनस एक्स प्लस रूट 3 मायनस एक्स डिवाइड रूट एक्स प्लस रूट 3 मायनस एक्स इंटू डी एक्स. आता इंटिग्रेशनमध्ये जर पाहिलं तर डिनॉमिनेटरची टर्म कशी आहे सेम आहे दोन्ही डिवाइड टर्म, मग न्यूमरेटरची काय करायची ॲडिशन घ्यायची. मग 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 रूट एक्स प्लस रूट 3 मायनस एक्स डिवाइड रूट 3 मायनस एक्स प्लस रूट एक्स इंटू डी एक्स. न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटर टर्म सेम आहे म्हणून ते काय होईल कॅन्सल होईल,
Therefore 2I is equal to integration 1 to 2 1 into dx आणि dx चा इंटिग्रल x. 2I is equal to x limit from 1 to 2. First put upper limit minus lower limit. Therefore 2I is equal to 2 minus 1. अप्पर लिमिट ठेवलं तर 2 येईल, लोअर लिमिट ठेवलं तर 1 येईल, म्हणून 2 minus 1. 2 minus 1 येईल 1. मग 2I is equal to 1. Therefore I is equal to 1 half. तर हे आलं ॲन्सर. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी बऱ्याच वेळेस विचारले. आता पुढचंच पण एक्झाम्पल असंच आहे. इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 6 to पाय बाय 3 1 upon 1 plus root cot x into dx. सुरुवातीला दिलेले इंटिग्रेशन आय इक्वल टू घ्यायचं. मग कॉट एक्सला कसं लिहिता येईल? रूट ऑफ साइन कॉस एक्स डिवाइड साइन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर इथं डिवाइड जो साइन एक्स आहे तो न्यूमरेटर मध्ये होईल. म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 6 to पाय बाय 3 रूट साइन एक्स डिवाइड रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स डी एक्स. याला इक्वेशन नंबर लिहायचा 2. तर रूटला कॉटला काय करा, साइन कॉस मध्ये लिहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या आणि डिव्हाइड डिनॉमिनेटर टर्म जे आहे मल्टिप्लिकेशन मध्ये ती न्यूमरेटरला जाईल. म्हणून रूट साइन एक्स डिवाइड रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स डी एक्स मिळेल. आता रिप्लेस एक्स बाय अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स. म्हणजे पाय बाय 6 मध्ये 30 प्लस 60 म्हणजेच 90 म्हणजे पाय बाय 2. म्हणजेच pi by 6 plus pi by 3 minus x, that is pi by 2 minus x, 90 minus x, then we get. Therefore integration pi by 6 to pi by 3 square root of sine pi by 2 minus x divide square root of sine pi by 2 minus x plus square root of cos pi by 2 minus x into dx. आता sin pi by 2 minus x लिहिता येईल cos x आणि cos pi by 2 minus x लिहिता येईल sin x बाय अलाइडेड अँगल नुसार. Therefore integration pi by 6 to pi by 3 root cos x divide root cos x plus root sin x dx. याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. आता 1 इक्वेशन आणि 2 इक्वेशनची ॲडिशन घ्यायची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. Therefore 2i is equal to i plus i 2i is equal to इंटिग्रेशनचं लिमिट सेम आहे, इंटिग्रेशनचं साइन कॉमन घेतलं तर इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 6 to पाय बाय 3 ब्रॅकेटमध्ये रूट साइन एक्स डिवाइड रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स डिवाइड बाय रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स इंटू डी एक्स. आता दोन्ही डिनॉमिनेटर टर्म कशा आहेत, सेम आहेत, म्हणून न्यूमरेटरचे काय करायचे, ॲडिशन घ्यायची. Therefore 2i is equal to integration from pi by 6 to pi by 3 root sin x plus root cos x divide root sin x plus root cos x into dx. दोन्ही टर्म कशा आहेत, सेम आहेत, कॅन्सल होतील. म्हणून 2i is equal to integration from pi by 6 to pi by 3 into dx. मग x sin 1 dx चा इंटिग्रल काय येईल तर x येईल. मग 2i is equal to x limit from pi by 6 to pi by 3. First put upper limit. अप्पर लिमिट ठेवलं तर पाय बाय 3 येईल, लोअर लिमिट ठेवलं तर पाय बाय 6 येईल. आता 60 मधून 30 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर 30 येणार आहे, म्हणून पाय बाय 6 येईल. ट्वाइस i is equal to पाय बाय 6. Therefore i is equal to पाय बाय 12. तर हे आलं सोल्युशन. म्हणजे हे जे द प्रॉपर्टी आपण पाहिल्या पहा, 4 आणि 5 नंबरची जी प्रॉपर्टी पाहिली त्यावरती हे एक्झाम्पल डिपेंड आहे. आणि परीक्षेला 4 मार्क्ससाठी अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते विचारू शकतात. त्या प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीवर अशा टाईपचं एक एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात 4 मार्क्स. तर लक्षात ठेवायचं, प्रॉपर्टी अप्लाय करायचं, त्याला इक्वेशन नंबर 2 लिहायचं, दिलेलं इंटिग्रेशन 1 लिहायचं, त्यानंतर दोन्हीची ॲडिशन घ्यायची. ॲडिशन घेतलं की ते सिम्प्लिफाय करायचं. दोन्ही टर्म न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होतात, ओनली 1 येते आणि पुढे सॉल्व करायचं ते. अशा टाईपचे एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा, ट्राय करा. आता पुढे जे प्रॉपर्टी आहेत, पुढच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पुढच्या प्रॉपर्टीवर काही एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबूया. थँक्यू.